गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता: पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क: 92 97 97 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातील गणेशोत्सव, सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी सुमारे 54 मंडळांवर तसेच मंडळाचे अध्यक्ष व डॉल्बी मालक अशा 104 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी 45 जणांवर गुन्हा दाखल करून न्यायालयात पाठवण्यात आला आहे. शिवाजीनगर गावभाग, शहापूर अशा तिन्ही पोलीस स्टेशनच्या अंतर्गत मंडळांवर ध्वनी प्रदूषित केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. इचलकरंजी शहर हे मँचेस्टर नगरी म्हणून ओळखलं जातं. शहरात गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणपती बाप्पाची 11 दिवस मनोभावे पूजा केली जाते. कोणी पारंपरिक पद्धतीने, तर कोणी झिम्मा फुगडी, लेझिम, ढोल ताशा, तर कोणी भजन कीर्तन करत आपल्या गणपती बाप्पाला निरोप देत असतं. पण अलीकडच्या काळामध्ये डॉल्बीच्या ठेक्यावर आपल्या गणपती बाप्पाला निरोप देण्याचा पायंडा पडला आहे. मोठमोठ्याने कर्णकर्कश आवाजाच्या डॉल्बी लावले जातात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास होत असतो. याची दखल घेऊन गतवर्षीच्या सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये मोठ्या डॉल्बी लावण्यात आल्या होत्या. पोलिसांनी मंडळांना सूचनाही केल्या होत्या. ध्वनी प्रदूषण करू नका, पण कोणत्याही मंडळांनी न ऐकल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, डीवायएसपी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली विसर्जन मिरवणुकीमध्ये 3 पथके तैनात करण्यात आली होती. शिवाजीनगर गावभाग, शहापूर अशा तिन्ही पोलीस स्टेशन अंतर्गत ज्यांनी मोठ्या डॉल्बी लावलेल्या होत्या अशा 54 मंडळांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यामध्ये मंडळाचे अध्यक्ष, डॉल्बी चालक अशा 104 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आतापर्यंत 45 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच नवरात्र उत्सव, शिवजयंतीमध्ये सुद्धा ज्यांनी डॉल्बी लावून ध्वनी प्रदूषण केलं त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्याचं काम सुरू आहे. मंडळाचे अध्यक्ष व डॉल्बी चालक यांच्यावर पर्यावरण संरक्षण कायदा 1986चे कलम 15, 19 विनानियम व नियंत्रण नियम 2000 प्रमाणे न्यायालयात खटले दाखल करण्यात आले. ही कारवाई मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, डीवायएसपी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित कारवाई करण्यात आली. यापुढे जे सार्वजनिक उत्सवामध्ये ध्वनी प्रदूषण करतील, कायद्यांचं उल्लंघन करतील अशा मंडळांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा डीवायएसपी समीरसिंह साळवे यांनी दिला.